विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं बुलढाणा जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं। पंढरपूर येथील मुक्काम आटपून श्रींच्या पायदळ वारीचं मंगळवारी दुपारी 2 वाजता मराठवाड्याची हद्द ओलांडून बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं आगमन झालं। यावेळी बुलढाणा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पालखीचं स्वागत केलं। गण गण गणात बोते, जय गजानन अशा विविध जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। मुखी गजाननाचा जयघोष, कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ मृदुंग आणि भजनाच्या गजरात भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। सिंदखेड राजातून बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं दर्शन घेतलं। शहरात जिजामाता नगर परिसरात रांगोळी आणि फुलांची उधळण करत भाविकांनी श्रींच्या पालखीचं स्वागत केलं। टाळ मृदुंगाचा गजर आणि भजनाच्या स्वरांमध्ये भाविक देखील भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। आषाढी एकादशीनंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली। यंदा या पायदळ वारीचं 57वं वर्ष आहे। शेगाव ते पंढरपूर हा 725 किलोमीटरचा प्रवास, तर पंढरपूर ते शेगाव परतीचा प्रवास सुमारे 550 किलोमीटरचा आहे। मार्गातील विविध ठिकाणी दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे। पालखीच्या स्वागतासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आज रोजी आपल्याकडे श्री संत गजानन महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपण जिल्हा जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत पण केलेलं आहे। संपूर्ण पोलीस दल यामध्ये जे सुरुवातीपासूनच असतं या बंदोबस्तामध्ये। आता पण आपण चोख बंदोबस्त लावणार आहोत आणि लावलेला देखील आहे आणि अतिशय आनंदमय वातावरण ते आहे। सर्व भाविकांचे आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आणि व्यक्तिशः देखील आपण स्वागत करत आहोत। बरं वाटतं इथे सर्व जी भाविक मंडळी बघून अतिशय हर्ष उल्हासामध्ये आपण या पालखीचं स्वागत केलेलं आहे।